बातमीनं करणार आहोत। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर रोपवे कंपनीनं विनापरवानगी बांधलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रेस्टॉरंट, कॅफे आणि हॉटेलला रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी कडाडून विरोध केलाय। केंद्रीय पुरातत्व विभाग एकीकडे किल्ले रायगड संवर्धनाकरता अनेक परवानग्यांचे अडथळे निर्माण करतं, दुसरीकडे मात्र किल्ले रायगडावर खासगी रोपवे कंपनीला सगळे नियम मोडून सिमेंट काँक्रीटचं बांधकाम करायला कशी काय परवानगी देतं, असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी समाज माध्यमांद्वारे उपस्थित केलाय। या बांधकामाला केंद्रीय पुरातत्व विभागानं परवानगी दिली नसल्याचं पत्र न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडून मिळालंय। दिनांक 15 सप्टेंबरला केंद्रीय पुरातत्व विभागानं किल्ले रायगडावरील अनधिकृत बांधकाम रोखण्याकरता नोटीस पत्र दिलं होतं, पण तरीही रोपवे कंपनीनं सगळ्या नियमांचं उल्लंघन करून किल्ले रायगडावर सिमेंट काँक्रीटचं बांधकाम केलं। या अनधिकृत बांधकामावर आता तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आता जागतिक वारसा श्रेणीत समाविष्ट झालाय। असं असतानाही सगळ्या नियमांना बगल देत एका खासगी कंपनीला असं सिमेंट काँक्रीटचं बांधकाम कसं काय करू दिलं जातं, यामुळे शिवभक्तांनीही नाराजी व्यक्त केली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया। उदय, काय अधिक माहिती? आपण पाहतो की किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। किल्ले रायगडावरती तिथे रोपे उतरते, किल्ले रायगडावरती तिथे अनधिकृत बांधकाम जे आहे सिमेंट काँक्रीटचं अनधिकृत बांधकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सर्वांनाच कल्पना आहे किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी आणि तिथं आता हेरिटेज साईट म्हणून तिचा उल्लेख जो आहे त्याचा श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। जागतिक वारसा श्रेणीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि असा मोठा उल्लेख झालेला असताना देखील अशा प्रकारे किल्ले रायगडावरती अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे सिमेंट काँक्रीटचं बांधकाम जे आहे ते केलं जातं। हॉटेल असेल, कॅफे असेल, रेस्टॉरंट आहे ते उभारले गेले आहे। रोपवे या कंपनीद्वारे हे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि हे बांधकाम जेव्हा निदर्शनात आलं त्यावेळेला देखील पुरातत्व विभागाने त्याला तात्काळ नोटीस जी आहे ती बजावलेली आहे। न्यूज लोकमतच्या हाती ही नोटीस आलेली आहे। दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मात्र ही नोटीस बजावल्यानंतर देखील रोपवे कंपनीकडून सातत्याने ते बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि या बांधकामावरतीच आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की किल्ले रायगड संवर्धनासाठी रायगड प्राधिकरण अनेक परवानग्यांसाठी पुरातत्व विभागाकडे सतत पाठपुरवठा करत असते, सातत्याने त्यांना परवानग्या मागत असते। मात्र अनेक कागदी घोडे जे आहेत त्यावेळेला नाचवले जातात आणि कागदी घोडे नाचवल्यानंतर सुद्धा परवानगी जे आहेत त्या मिळत नाहीत। मात्र दुसरीकडे रोपवे एक खाजगी कंपनी आहे, त्या खाजगी कंपनीला किल्ले रायगडावरती किल्ले रायगडाचा जो काही जागतिक वारसा एक स्तर आहे त्याचबरोबर म्हणू शकतो की जे ऐतिहासिक महत्व आहे त्याला कुठेतरी एक चुकीच्या पद्धतीने तिथे सिमेंट काँक्रीटचं बांधकाम जे आहे ते केलं जातं। कारण किल्ले रायगडावरती वास्तुशैली जी आहे ती अत्यंत वेगळी आहे, ऐतिहासिक आहे आणि असं असताना देखील त्याला कुठेतरी तडा देणारं बांधकाम जे सिमेंट काँक्रीटचं ते किल्ले रायगडावरती केलं जाते ते तात्काळ हटवणं अत्यंत महत्वाचं आणि या संदर्भात स्थानिक शिवभक्त जे आहेत किल्ले रायगड परिसरातले हिरकणीवाडी असतील, रायगडवाडीतले असतील आणि तीव्र संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे। नक्की नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आणि खरं तर सगळ्याला नियम सारखेच असले पाहिजेत। जर एकाला परवानगी नाकारली जाते तर कोणालाही परवानगी नाकारलीच गेली जायला हवी। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता हिवाळी अधिवेशनासंदर्भातली बातमी। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। नागपूरमध्ये हे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। शेतकरी कर्जमाफी, तपोवनातील वृक्षतोड, पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप, असे सगळे विषय आहेत। मूलभूत जे प्रश्न जे लोकांचे ते आजही सोडवण्यामध्ये ते अयशस्वी झालेले आहेत आणि त्याबाबतीतली जो उठाव जे लोकांमध्ये सर्वसामान्य मनामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व हे आम्ही करतोय आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून या चहा पाणीवरती बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि संध्याकाळी त्याची घोषणा पण देखील अधिकृत रीतीने होईल सर्व विरोधी पक्षाचे नेते बसून। उद्या हिवाळी अधिवेशने म्हटल्यावर आजच्या दिवशी संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम असतो, पण त्याच्यावर बहिष्कार विरोधक टाकणार आहेत असं आत्ताच कळतंय। पुढे जाऊया। इंडिगोनं रद्द केलेल्या उड्डाणांचा फटका हिवाळी अधिवेशनाकरता
नागपूरकडे निघालेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही बसलेला आहे। इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं शेवटच्या क्षणी त्यांना पर्यायी मार्गानं नागपूरकडे यावं लागतंय। काही लोकप्रतिनिधी समृद्धी हायवेनं तर काही आमदार रेल्वेनं नागपुरात येत आहेत। म्हणजे फक्त प्रवाशांनाच फटका बसलेला आहे तर नाही, तो आमदार यांना सुद्धा, म्हणजे आमदार आणि त्यांची जी टीम आहे त्यांना सुद्धा फटका बसलेला आहे। देशभरामध्ये इंडिगोची उड्डाणं जी आहेत ती रद्द झाल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे आणि याचा फटका आता हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणारे जे आमदार आहे, मंत्री आहे, यांना सुद्धा बसल्याचं दिसून येतं। आपण पाहू शकतो की नागपूरच्या एअरपोर्टवर जर बघितलं तर प्रवाशांचा शुकशुकाट दिसून येतो। या ठिकाणी मोजकेच प्रवासी जे आहे ते येताना दिसत आहे। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, मराठवाडा असो, येथून जे येणारे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, हे येत असतात आणि ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा गर्दी करत असतात। मात्र आज जर बघितलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी दिसून येत नाही, कार्यकर्ते दिसून येत नाही आहे। याचा जो फटका आहे तो मंत्र्यांना सुद्धा बसलेला आहे। काही मंत्र्यांनी, आमदारांनी समृद्धी महामार्गाने येणे पसंत केलं आहे, तर काहींनी रेल्वेचा मार्ग। एकंदरीतच पाहता हा जो फटका जो बसलेला आहे तो इंडिगोच्या संपामुळे बसलेला आहे आणि याचा प्रवाशांवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, एअरपोर्ट, नागपूर। नागपूर अधिवेशनाकरता निघालेल्या आमदारांची तिकीटं रद्द झालेली आहेत। चंद्रकांत पाटलांसोबत अनेक आमदार चार्टर्ड विमानानं जाणार आहेत। पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार पाटलांसोबत जाणार आहेत। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ही माहिती दिली आहे। इंडिगोच्या फेऱ्या रद्द झाल्याचा आमदारांना फटका बसलेला आहे। काही जण समृद्धी हायवेने जाणार आहेत, काही जण रेल्वेने प्रवास करणार आहेत, तर काही आमदार मंत्री हे एकमेकांच्या, म्हणजे एकाने बुक केलेलं असेल तर त्याच्याबरोबरच 4 जण असे मिळून चार्टर्ड प्लेनने नागपूर गाठणार आहेत। नागपूर रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळी विरोधी पक्षाला दिला गेलेला नाहीये। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेतेपदच नसल्यानं रवी भवन इथं कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही। दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याला दिला जातो, पण यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिलाय, तर 22 नंबरचा बंगला अद्याप कोणालाही दिला गेलेला नाही। रवी भवन परिसरामध्ये बंगला न मिळाल्यानं यावेळी विरोधी पक्षानं आपली पत्रकार परिषद विधानसभा इथल्या काँग्रेसच्या कार्यालयात घेतली आहे। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रवी भवनमधील कॉटेज नंबर 22 आणि 23 हे आतापर्यंत विरोधी पक्षासाठी आरक्षित असायचे। मात्र यंदा दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांसाठी आरक्षित असलेले कॉटेज मंत्र्यांना देण्यात आल्याचं आता समोर आलेला आहे। कॉटेज क्रमांक 23 हा मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेला आहे। याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे आहे ते कॉटेज नंबर 23 हा विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि कॉटेज नंबर 22 हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि या ठिकाणी जे आहे ते विरोधी पक्षाची बैठक व्हायची आणि याच ठिकाणी जे आहे ते विरोधकांची पत्रकार परिषद व्हायची। मात्र यंदा जी आहे ती या ठिकाणी विरोधकांची पत्रकार परिषद नव्हता, ती पत्रकार परिषद विधिमंडळातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेत्यांना घ्यावी लागणार आहे। तिथंच जी आहे ती विरोधी पक्षांची बैठक देखील होईल आणि त्या बैठकीनंतर तिथं पत्रकार परिषद होईल। कॉटेज नंबर 23 हा मंगलप्रभात लोढा यांना आरक्षित करण्यात आलेला, मात्र कॉटेज नंबर 22 अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही आहे। सध्या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये रवी भवनमध्ये कॉटेजची संख्या कमी आहे, त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांना कॉटेज वाटप करताना अडचणींचा सामना जो आहे तो प्रशासनाला करायला लागला होता। मात्र यंदा जे आहे ते विरोधी पक्षनेते नसल्यामुळे 2 अधिकचे कॉटेजेस जे आहेत ते प्रशासनाला उपलब्ध झालेले आहेत। त्यातला एक मंगलप्रभात लोढा आणि दुसरा अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही। या माहितीनुसार तो देखील संध्याकाळी देण्यात येईल। मात्र विरोधी पक्षनेते नसल्यामुळं जे आहे ते आता यंदाची ही पत्रकार परिषद आणि ही बैठक जी आहे ती काँग्रेस नेत्यांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे आहे ते विधिमंडळ परिसरात घ्यावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। विधिमंडळाच्या